कमी भांडा सुखाने नांदा. नातं कोणतंही असो, या नात्यामध्ये एकमेकांचा मान राखण्याची अपेक्षा केली जाते. ही अपेक्षा असणं खरं तर चुकीचं नाही. हा मान सासू सुनेच्या नात्यातला असला तर ही भांडणं फार दूरपर्यंत जातात. सासूला कायमच आपल्या मुलीचा, जावयाचा आणि तिच्या नातेवाईकांचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे असं वाटत असतं. आणि त्यांनी घरी आल्यानंतर सुनेने त्यांना काहीही कमी पडू देता नये असंच तिला वाटत असतं. पण सासू हाच मान जर सुनेच्या नातेवाईकांचा ठेवत नसेल तर मग सासू सुनेमध्ये खटके उडवायला सुरुवात होते. ती सून असली तरी तिचा योग्य तो मान राखलाच गेला पाहिजे असं तिला वाटत असतं. आणि मग तिच्या नातेवाईकांबाबतही तिला तीच अपेक्षा असते. अनेक ठिकाणी सासूबाई या आपण सासूबाई आहोत तर आपला दरारा टिकून राहायला हवा यासाठी सुनेच्या नातेवाईकांसमोरही आपला दरारा टिकूनच ठेवायला बघते. आणि या दराऱ्यामुळे होतं असं की सुनेच्या नातेवाईकांचा योग्य तो मान सन्मान राखला जात नाही आणि याचं साहजिकच सुनेलाही वाईट वाटतं. आणि सासूची अशी वागणूक पाहता सूनही जसाच तसं करायला बघते आणि तीही नातेवाईकांचा मान सन्मान ठेवत नाही. मग अशा वेळी नेमकं काय करायचं? अहो सासूबाई, जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचा मान सन्मान हे सुनेचं कर्तव्य वाटत असेल तर तुमच्या संपूर्ण घराचं कर्तव्य हे देखील आहे की सुनेच्या नातेवाईकांचा मान सन्मान करणं. तुमच्या घरात आलेली सून ही फक्त सून नाही तर या घराची लक्ष्मी आहे. जर लक्ष्मी प्रसन्न राहिली तर संपूर्ण घराचं वातावरण आनंदी राहू शकतं. आणि सूनबाई, सासूबाईंकडनं जर तुझ्या नातेवाईकांचा अपमान होतोय असं वाटत असेल तर त्यांच्याशी बोलायलाच हवं. त्यांच्याशी न बोलता कोणतेही निर्णय घेणं हे चुकीचं आहे. शिवाय तू त्यांच्या नातेवाईकांचा जशाच तसं उत्तर देताना अपमान करत असशील तर ते देखील चुकीचंच आहे. योग्य मान आणि आदर हा प्रत्येक नात्यामध्ये फार महत्वाचा असतो. आणि हा मान सन्मान असला तर कोणतंही नातं दूरपर्यंत टिकतं. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय मला फॉलो करायला आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.